नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर सकाळचे वाजलेत 5 आणि आपण आहोत सध्या मुंबई सेंट्रल स्टेशनला. आणि सध्या इंडियामध्ये T20 वर्ल्ड कप सुरू आहे. ग्रुप स्टेजेसच्या सर्व मॅचेस झाल्या आहेत आणि आता सुपर 8च्या मॅचेस सुरू होत आहेत. आणि आपली टीम जी आहे ती सुपर 8ला पोचली आहे आणि तिला सपोर्ट करण्यासाठी आपण आज जात आहोत जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमला, म्हणजेच नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद. तर ही एक वन डे आयटनरी असणार आहे. एक वन डे रिटर्न आपण करणार आहोत. तर सकाळी आपण मुंबई सेंट्रलवरून ट्रेन पकडणार आहोत 5:40 आणि कंप्लीट डिटेल्स आपण तुम्हाला सांगू, सो दॅट तुम्हाला पण इन फ्युचर जर प्लॅन करायचं असेल अहमदाबादसाठी कोणत्याही मॅचेससाठी तर तुम्ही करू शकता. तर पुढे बघत राहा तुम्ही एक आपण कसे तिथे पोचतो आहे आणि पुढे काय काय आपण करतो आहे. सर्व डिटेलमध्ये तुम्हाला मी सांगतच राहील आणि तुम्हाला सुद्धा ही व्हिडिओ हेल्पफुल राहील. सो बघत राहा आणि आवडलं नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आता वाजले 2:30 आणि आपण अहमदाबादला न उतरता मणीनगरला उतरलो आहे. बिकॉज इथून आपल्या कंपनीचा गेस्ट हाऊस जवळ आहे आणि आपल्यासोबत आपल्याच कंपनीतले 2 कलिग्स आहेत, धीरज राऊत आणि भिवंडीत जन्मलेले सर्वेश कुमार मौर्य. पण ते सध्या स्थायिक आहेत वापीमध्ये आणि ते स्वतःला मराठी मानतात. तर आपण त्यांच्याकडून ऐकूयात की आज काय करणार आहेत ते. आज आम्ही जाणार आहे स्टेडियममध्ये, तिथून बघणार कसा इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिकाचा मॅच आहे. आणि मला वाटते का खूप एक्साइटमेंट असेल तिथे, कारण का दोघे पण टीम एकदा पण मॅच हारलेल्या नाही आहेत आतापर्यंत. तर बघूया काय होतो आज. आम्ही खूप एन्जॉय करणार. आणि अजून 3 कलिग्स आपल्याला पुढे जॉईन करतील. आता आपण लंच वगैरे करून अप्रॉक्सिमेट 5-5:30 वाजता स्टेडियममध्ये पोहोचूया. सध्या ऑटोने आपण चाललो आहे पॅलेडियम मॉल, तिकडे बाकीचे आपले कलिग्स वाट बघत आहेत. सो तिथे पोचल्यानंतर आपण अपडेट करूयात पुढे कसं काय करायचं आहे. सो फायनली आपण पोचलेले आहोत नरेंद्र मोदी स्टेडियमच्या जवळ. आता गेट नंबर 1च्या इथून आपण एंट्री करणार आहोत आणि इथे बराच क्राऊड जमा झाला आहे आणि आपल्यासोबत आहेत आपल्याच ऑफिसचे काही कलिग्स. से हाय. तो हे आहेत आमचे भरत शर्मा, ऑल द वे फ्रॉम हरियाणा, पंजाब. तो कैसे लग रहा है आपको? बहुत बढ़िया. आपने इंडिया का जर्सी नहीं पहना है. लेंगे अभी आगे. तुम्ही क्राऊड बघू शकता. पुढे बराच पुढेपर्यंत क्राऊड, पूर्ण ट्रॅफिक जाम आहे इकडे. आपण एंटर करूयात आणि मग पुढे बघूयात काय होतं. सर्वेश सर, तर आपण मोटेरा स्टेडियमला पोचलो आहे आणि ते सगळेच जण आता आपल्याला भेटलेत. तर स्वप्नील भाई, अरे यार ये ब्लॉग चालू है यार, तुम लोग ऐसा ये मत करो. तो ये हमारे दीपेश भाई है. हम आज मैच देखने जा रहे हैं अंदर, तो देखते हैं आपको लाइव एक्सपीरियंस. येस, तो चेक इन करतोयात आणि मग बोलूया. तर लाईव्ह एक्सपिरियन्स खूप भारी आहे. स्टेडियम बाहेरून बघूनच एवढं भारी वाटतं आहे. मोठं स्टेडियम, देशामधलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम म्हणून प्रसिद्ध आहे. सो बघूया आता आत गेल्यानंतर कसा एक्सपिरियन्स आहे. बऱ्याच एंट्रीज आहेत. भारी वाटतं आहे.
एक्साइटमेंट आहे. देन इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका, लास्ट वर्ल्ड कपचे फायनलिस्ट. आता सर्वांना फोटो काढायचे आहेत, सो जरा फोटोज वगैरे काढून आपण जाऊया आतमध्ये. सो स्टेडियममध्ये पोहोचलो आहे. टॉस झाला आहे आणि साऊथ आफ्रिकेने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली आहे. सो आपल्याला प्लेयर्स तर काय एवढं काय जास्त जवळून बघता येणार नाही, बिकॉज सीट पुढची आहे, म्हणजे मागची आहे. सो बघूया पुढे काय एक्सपिरियन्स करायला मिळतात. सो ही सर्व टीम आलेली आहे. इकडे बसलाय.
भाई हाँ आम्ही ये कितने का लिया पॉपकॉर्न? 200 रुपये का. आणि ह्याचा कॉस्ट आहे 200 रुपीज. तुम्ही विचारू करू शकता हा कसा आहे. आणि एक आईस्क्रीम पण विकत होता 150 रुपयामध्ये, ज्या मार्केटमध्ये 20 रुपयामध्ये अवेलेबल आहे. अरे एयरपोर्ट पे अभी राघव चड्डा ने जैसा सस्ता कराया ना, वो ऐसा ही टैग करके उसको ये सब दिखाना पड़ेगा. राघव चड्डा ये मैटर उठा सकता है. च्या टार्गेटचा पाठलाग करताना इंडियाची हालत सध्या झाली आहे 54ला 5 आणि ओव्हर्स झाले 10 ओव्हर्स. कठीण वाटतंय. हार्दिक पांड्या आहे, खेळतोय, शिवम दुबे खेळतोय, सर्वच प्लेयर डगआउटमध्ये जाऊन बसतात. तर बघूयात पुढे आता पूर्ण मॅच आम्ही बघतोय की नाही. बट ओव्हरऑल एक्सपिरियन्स एनर्जी चांगली येते, पण इंडियासाठी ग्राउंड लकी नाही आहे असं दिसून येतं. ह्या पुढच्या जर कुठल्या नॉकआउट मॅचेस अहमदाबादला न ठेवता वानखेडेलाच ठेवलेलं बरं. सर्वांचे चेहरे असे पडलेले बघू शकता. चले तर मित्रांनो 6 ओव्हर 103 रन हवेत इंडियाला जिंकायला. तर आम्हाला काय वाटत नाही इंडिया जिंकेल, त्याच्यामुळे आम्ही लवकरच निघालो आहे स्टेडियममध्ये. तुम्ही बघू शकता की ऑलरेडी लोक निघायला सुरुवात झाली आहे. ॲक्सेप्ट केलं आहे डिफीट लोकांनी. आता 2 मॅच राहिले, त्याच्यामध्ये काय होईल ते होईल. बघूयात आता पुढे असं काय होणार आहे. तो 6 तासचा आपला दिवस
आपलं ॲक्च्युली रात्रीची ट्रेन पण तिकीट कॅन्सल झाली आहे. सो सकाळची ट्रेन पकडून आपण रिटर्न घरी जाणार आहोत मुंबईला. सो आजच्या दिवसापुरतं एवढंच. बाकी नेक्स्ट टाईम कुठे जात असेल तर ब्लॉग बनवेनच, तर अपडेट करू बाकीच्या गोष्टी. पण आता इथून डायरेक्ट जाऊ डिनरला. सो सी यू गाईज. चॅनलला लाईक करा, व्हिडिओजला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा व्हिडिओ, सो दॅट अजून अशा व्हिडिओ बनवत राहू आपण. थँक्यू.